हरिभक्त पारायण नवनाथ महाराज त्यांना साथ करते हरिभक्त पारायण सुद्धा
महाराष्ट्रात वेगळंच वैभव आहे. आमच्या भागामध्ये भगवान भाऊ झाले, या भागामध्ये रामभाऊ झाले. अगदी रामभाऊ महाराजांचं पक्वान म्हणजे सगळा मंडप हालून जातो. विठाला महायोग पीठे तदे भीमरथम वरम पुंडलिकाय दातु मुनिन्द्रे समागत तिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम वदे पांडुरंगम दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
हेच दान देगा देवा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हाव गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडीन लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त कीर्तनवती सेवे कीर्तन निवडला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा, सर्वांच्या पाठातला, कुणाच्याच पाठात नाही असा नाही, हे की नाही, सगळ्याच्या लक्षात राहावं. कीर्तन केलं तर सगळ्याच्या लक्षात राहावं. बऱ्याच वेळेस असं होतं की कीर्तनकाराने अभंग कोणता घेतला होता भाऊ माहितच पाठच बसतो. आजचा अभंग सर्वांच्या पाठातला असणारा असा अभंग बहुतेक टाळकऱ्यांच्या, मृदंगाचार्याच्या, आपल्या सर्व समोर बसलेले जे आहेत सर्वांच्या, म्हणजे भगवंताच्या कृपेने माझे सर्वांच्या पाठातला असा असणारा अभंग. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. बघा, मागावं, मागितल्याशिवाय आई सुद्धा देत नाही, आई देत नाही, वडील देत नाहीत, कुणी देत नाही, मागितलं पाहिजे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतायत, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आपण संसारामध्ये मागणी करतो, महाराज मला मुलं नाहीत, मुलं व्हावी, मला संपत्ती मिळावी, मला सुंदर बायको मिळावी, अशी आपण मागणी करतो. ही मागणी करत असताना देवाला ती मागणी आवडेलच असं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्या मागण्या आहेत त्या निस्वार्थी मागण्या आहेत, त्याच्यामध्ये कसला स्वार्थ नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये जात असताना तुझा विसर न होण्याची मागणी करतात. बघा, भगवंताचा विसर कधीच आयुष्यामध्ये होऊ नये. कुठलाही क्षण असा असू नये की भगवंताची आपल्याला आठवण येत नाही. आपल्याला ऑक्सिजन ही अत्यावश्यक गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन नसेल तर तो मनुष्य जगणारच नाही. त्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण सुद्धा तेवढंच अत्यावश्यक आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, पण आपल्या मनामध्ये ते येत नाही. आपल्या मनामध्ये फक्त भगवंताचं नाम न येता संसाराचं आपल्याला वेडा आहे. किती कमावणे म्हणजे आपल्याला या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल याच्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो, परंतु ही धडपड उपयोगाची नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला भगवंताचं नामस्मरण करायला आवडतं. नाम आणि खरं सांगतो, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळती, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन
नामाचं महत्व फार मोठे बाबांनो. जगद्गुरु तुकोबराय कुठल्याही क्षणाला नामस्मरणाशिवाय राहत नव्हते. आणि सोपं आहे हो, कलियुगामध्ये नामस्मरण घ्यायचं सोपं आहे मला. त्याला काळ वेळ कुठल्याही वेळेची गरज नाही, कुठल्या काळाची गरज नाही. कुठेही घेऊ शकता, जेवताना घेऊ शकता, झोपताना घेऊ शकता. अर्जुनाच्या मुखातून नामस्मरण ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा निवांत झोपले होते, त्यांच्या शेजारी अर्जुन झोपले. अर्जुनाच्या मुखातून नामस्मरण येत होतं, नाकातून येत होतं. ऑक्सिजन घेत असताना श्रीकृष्ण श्रीकृष्ण जेवढ्या वेळा श्वास घेऊ तेवढ्या वेळा श्रीकृष्णाचं नाम येत होतं, नामस्मरण येत होतं. तो कोण तुझ्याकडे होते, कोण नामस्मरण घेतं, माझ्या नावाचा उच्चार कोण करत आहे? त्याचं कारण आहे, भक्त असा पाहिजे, भक्त असा पाहिजे, देवाशिवाय तो राहिला नाही पाहिजे. परंतु आपल्याला ते शक्य होत नाही. त्याचं कारण आहे की आपल्याला संसाराच्या मोहमायातून आपण सुटत नाही. आपला हा संसार खूप दुःख आहे. संसार दुःख मूळ मनुष्य म्हणला नाही, रामदास स्वामी सोडून. आता सावधान, आता सावधान म्हटले रामदास स्वामी एकटेच पळून गेले, निघून गेले. रामदास स्वामी एकटेच पळून गेले, एकटेच निघून गेले. आताच्या काळामध्ये रामदास होणे नाही, रामदास होणे नाही. बघा, एवढा दुःखाचा संसार आहे, एवढा दुःखाचा संसार आहे. हे आपण सांगतोय, प्रत्येकाला माहिती आहे संसार दुःखाचा आहे. तर ह्या जुन्या माणसाला जर विचारलं की बाबा नो खरंच संसार दुःखाचा आहे का, खरंच दुःखाचा आहे, त्यांना सुद्धा विचारा. इतके वैतागून गेले त्या संसाराला. नकोस झालंय. बायको सुद्धा घरात नीट बोलत नाही. बाबा किती हाड आहे जीवनाचे, किती हाड आहे. करायचं म्हणून केले, लग्न केले म्हणून पोरं झाले, हाय म्हणून बायको करायची, अगदी म्हातारपणापर्यंत धाडा. जीवनामध्ये जीवन जगत असताना संसार करतो आपण, पण हा संसार करताना सुख किंचितीने मागतो. पण तुम्ही आमच्याकडे या, बघा हे वैष्णव चेहऱ्यावर किती ते म्हणा चिल्ली पिल्लीच आहेत. पण नामस्मरणाचं एवढं मोठं महत्व आहे. आदरणीय रामभाऊ महाराजांच्या सानिध्यामध्ये सर्व बालक रोज नामस्मरण करतात, हरिपाठ करतात, भजन करतात. महाराज माऊलीच्या दरबारामध्ये आळंदीला जे विद्यार्थी असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर तेज पाहिलं महाराज पाहत राहावं. मनामध्ये आपण विचारलं पुराण या कलियुगामध्ये
अलीकडची पिढी परमार्थाकडे ओढली जात नाही. तर मला वाटतं की आपल्या साधू संतांनी ठरवलं पाहिजे की या कलियुगामध्ये ही जी नवीन पिढी आहे, नवीन पिढी परमार्थाकडे ओढली गेली पाहिजे. तसं पाहता तुमचा परभणी जिल्हा हा फार मोठा धार्मिक आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये फार मोठे आदरणीय परभणीकर गुरुजी असतील, असे मोठे मोठे संत होऊन गेले. त्या माध्यमातून त्या त्या भागामध्ये त्या त्या काळामध्ये वेगवेगळे संत होत असतात. जगद्गुरु तुकोबराय इकडे देहूला झाले, त्यांनी अवतार तिथे घेतला. ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये घेतलं, नाथ महाराजांनी पैठणमध्ये घेतला. या वेगवेगळ्या ठिकाणी हे साधू संत जन्माला आले आणि या सर्व साधू संतांनी या भूतलावरील लोकांना सगळ्यांना सांगितलं, बाबांनो परमार्थ करा, परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीला जायचंय, पंढरीला जात असताना कसं जायचंय, गात घात जागा प्रेम मागा विठ्ठला असं असताना या भगवंताकडे जायचं आहे. आणि तो भगवंत असताना आपल्या सर्व या साधुसंत मंदिरांनी पंढरपूरकडं या ठिकाणी दिंड्या घेऊन जाण्याची वेगवेगळी परंपरा नामस्मरण करायला लावण्यासाठी लोकांना भाग पाडला. आणि हे साधुसंत या भूतलावर जन्माला आले म्हणूनच या जगाला मला वाटतं मराठवाडा ही साधुसंतांची भूमी. या मराठवाड्यामध्ये बरेचसे संत जन्माला आले, महाराष्ट्रात आले नाही असं नाही, मराठवाड्यात जास्त आले. अगदी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी संत मंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यात आली. सगळी परभणी जिल्ह्यातच नाही आली. कोणत्या उस्मानाबाद मध्ये, कोण बीडमध्ये, कोण परभणीमध्ये, कोण जालन्यामध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जगात लोक सगळीकडेच आहेत. आणि या सर्व लोकांना एक दिशा देण्यासाठी म्हणून या संत मंडळींनी अवतार घेतला. आणि हे अवतार घेत असताना या सर्व साधू संत मंडळींनी या जगातील लोकांना एक चांगला मार्ग दावणीया गेले आधी मार्ग दावणी गेले Bye.
जगामध्येच वेगवेगळे संत होऊन गेले आणि या संत महात्म्याने मार्ग दाखवून दिलेला आणि त्या मार्गावर आपण चालत आहोत आणि ही चालण्याची परंपरा निवृत्तीनंतर सोपान मुक्ताबाई आपल्याला सांगितलं की बाबा या मार्गाने चला, या मार्गाने चला, पंढरीची वारी करत चला, भजन करा, पूजन करा. आणि ते संत महात्मे स्वतःसाठी काहीच मागत होते. मला जगद्गुरु तुकोबारायाने एक वेळा भगवान श्री पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. त्यांनी विचारला, तुकाराम तुम्ही माझी खूपच भक्ती करता, एवढी भक्ती करता, एवढी भक्ती करता, एवढी भक्ती करता, तुमच्या भक्तीला पारावर नाही, सीमा नाही, प्रचंड भक्ती करता. मी तुम्हाला प्रसन्न नाही बोलले, म्हणले तुम्हाला काय पाहिजे सांगा. प्रसन्न नाही म्हणले, तुम्हाला काय पाहिजे सांगा. तुमच्या आमच्यासारख्याला विचारलं असतं आपण गाडी, बंगला, ऐश्वर्य, संपत्ती. झोपलं का रे? खाली काय उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. जगद्गुरु तू तिथंच उभा राहा, तिथंच उभा राहा, तिथंच उभा राहा, उभा राहा, उभा राहा. थोडं उभा राहा, थोडं उभा राहा. जगद्गुरु तुकोबारायांना देव भेटले. देवाने विचारलं, बोल तुला काय पाहिजे. काय म्हणले? बोल तुला काय पाहिजे. तुला विचारलं असतं तू काय मागितलं असतं? नाही नाही बसायचं नाही. काय मागितलं असतं? काय मागशील देवाला? काय मागशील? पैसे नको? अरे पैसे नको? नको का? पैसे पैसे हा ओके. गाडी, बंगला, बंगला तू नाही म्हणला तुला आशीर्वाद मिळणारच नाही. बंगला, बंगला हो. बायको नाही मला आशीर्वाद देतो, बायको मिळणार नाही. बायको 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 हो बस. त्याला पंचायत पैकी नाही म्हणा होता, आता मिळाला गेला. साहेब लय अवघड झालं. अध्यक्ष प्रचंड अवघड झालं. आताच्या पोरांना बायका मिळणं अवघड झालं. बरेच पोरं गावात 100-50 150 तुझं होतं यावर्षी. तू आता कीर्तनाला आला ना, तू होणार म्हणजे होणार, होणार म्हणजे होणार. काय तो इकडे सुद्धा आशीर्वाद मिळाला. त्यामुळं मला एवढं सांगायचं आहे की आताच्या या युगामध्ये मुली मिळणं खूप अवघड झालं. बायका मिळणं खूप अवघड. तुला बायको करायची ना? नाही महाराज म्हणजे काय तुला मग या जगद्गुरु ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायाला विचारलं पांडुरंग परमात्म्याने, तुकाराम काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न पडला. देव इथपर्यंत आला, देवाला काहीतरी मागितलं पाहिजे, देवाचा अपमान नको. पण जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, भगवंताला खरं काहीच नको, द्यायचं तर एवढंच द्या. सेवीनं उच्चिष्टे लोळेनं अंगणी वैष्णवांचे होईन किडा. ज्या नाणी घरामध्ये संत राहतात तेथील मला किडा बनवा तरी चालेल, कारण त्यांना त्या ठिकाणी राहिल्यानंतर संतांच्या अंगाची घाण जी आहे, मळ आहे, तो चाकायला भेटेल. एवढं कृतज्ञ जगद्गुरु तुकोबाराय होते. विठ्ठला एवढे कृतज्ञ असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
असताना म्हणतात की मला काहीच नको देवा, तो द्यायचं ते मिळून दे. हेची दान देगा देवा तुझा विसरणवा. बघा आपल्या लग्नामध्ये आपली बायको आपलं नाव घेते. घेतलं होतं का लग्नात बायकोनं नाव घेतलं का? बोला की. घेतलं घेतलेलं आजपर्यंत सुद्धा विसर पडलेला नाही. जर त्या बायकोनं एकदा नाव घेतल्यानंतर तिच्यावर एखादं संकट ओढवलं तर ते संकट दूर करण्यासाठी लग्नामध्ये नाव घेतलेलं आहे. ती आपली अर्धांगिनी आहे, पण तिच्यावर आलेलं संकट दूर करण्याचं काम कोणाचं आहे? आपलंय. कोणाचं आहे? आपलंय. तिनं एकदा नाव घेतलंय. आपण जर त्या भगवंताचं सतत नामस्मरण घेतलं आपल्यावर संकट आलेलं दूर करण्याचं काम कोणाचं असेल? त्या भगवंताचं असेल. त्या भगवंताचंच असेल. कारण त्या भगवंताला सुद्धा आपण कोड्यात टाकणार आहे. त्याचं नामस्मरण घेतल्यामुळं त्याला प्रश्न पडणार आहे. माझा भक्त अडचणीत आलाय आणि माझा भक्त अडचणीत आल्यानंतर त्या भगवंताला पळत यावं लागणारच आहे. त्याचं कारण आहे ज्यावेळी वस्त्रहरण होत होतं त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं धाव केलं आणि वस्त्रहरण होताना ज्यावेळी द्रौपदी मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा करावा लागला, भगवंत जेवता ताटावरून उठून आले आणि ताटावरून उठून येऊन त्या ठिकाणी आपल्या भक्ताचं रक्षण केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळी जेवायला बसले होते. राम महाराज बरं का जेवायला बसले होते. जेवता जेवता ताटावरचं ताट बाजूला साधलं आणि त्या द्रौपदी मातेचं रक्षण केलं. कारण काय? ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एकनिष्ठ भक्त होती. आपली बायको आपलं गुणगान गाते. कधी दीपावली आली, पंचमी आली की तुमच्या जवळजवळ ज्यावेळेस दीपावली आली, पंचमी आली की प्रत्येकाच्या बायका म्हणत आता यावर्षी पंचमीला दीपावलीला सगळ्याच्या बायकांना नवऱ्याने साड्या आणल्या, गळ्यातलं काय औषध काय चप्पल हार, कसला हार, कुंभ हार हे सर्व आणलंय. पण ते आणल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं माझी माझ्या नवऱ्याला हौस मौज करायची. ती खूप कौतुक करते नवऱ्याची, खूप कौतुक करते. खूप कौतुक करण्याचं कारण म्हणजे तिला त्या नवऱ्याकडून काहीतरी अपेक्षित असतं. आपल्याला या ठिकाणी भगवंताकडून फक्त नामस्मरण घेतल्यामुळे आपल्याला काही अपेक्षित नाही. मला एवढंच सांगायचं होतं की त्या माध्यमातून आपला भगवंत जो आहे तो भगवंत आपल्यासाठी कुठल्याही वेळी धावून येण्यासाठी तयार असतो. भगवंत हा कुठेही असू द्या तो तुमच्यासाठी पळत येणार. काय होतं आपली निष्ठा नसते आणि निष्ठा नसते आपल्याला
ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळेस आपल्याला सवय लागली की काहीतरी वाजलं, आपण एखाद्या रस्त्याने चाललोय आणि रस्त्यात जात असताना नुसतं कुरकुर वाजलं, एकटाच माणूस चाललाय आणि माणूस चाललेला असताना कुठतरी आवाज आला छोटासा, रामा रामा रामा, हनुमंतराय हनुमंतराय हनुमंतराय, विठ्ठल विठ्ठल. नाही हे जमणार नाही. तुम्हाला एकनिष्ठ राहावं लागेल. जसं एखादी म्हणजे सर्वच पत्नी एकदा जर आपल्या नवऱ्यासोबत लग्न लावून दिल्यानंतर आयुष्यभर त्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ राहते. जसं तुम्हाला भगवंताशी कोणतंही ना एकनिष्ठ भगवान श्री परमात्म्याचेच भक्त आहेत. आम्हाला दुसरा देव माहित नाही, दुसऱ्या देवाचं आम्हाला काही घेणं देणं नाही. विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शुरदाता, असा असणारा विठेवरचा जो पांडुरंग परमात्मा आहे, जो भीमेच्या तीरे उभा आहे. भीमा तीरी Thank you.
वा भीमातिरी एक वसविले नगर नाव पंढरपूर दम भरला का? किती हजार किती हजार किती हजार किती हजार 16,100 कोण हा बाया ऐ, बाया 16,108 कोण कोण तेव्हा ते 16,108 कोण बायका कोणाच्या श्रीकृष्णाच्या एकानंच परेशान झालोय. बसा बॉल खाली आवाजाकडे लक्ष द्या. आपण सर्व पारमार्थिक आहोत. किती तास? 2 तास. जे भाविक भक्त आहेत आपणकडे जाणार आहेत त्यांना कल्पना आहे आपण रात्री 12 वाजल्यापासून बारीला लागतो. कुठे? मलकापूरला. आणि आपणची गाठ पडते 100 टन. असा हात करून पुढे निघणं. परंतु स्वामीजींच्या इच्छेनुसार आपल्या भाविकांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण दरवर्षी एकदा का होईना आपण या ठिकाणी निमंत्रित करतो. तेव्हा हात जोडून विनंती आहे. तुमच्या सगळ्याबद्दल नितांत प्रेम आहे आम्हाला. माता भगिनी पुरुष मंडळी पण तो पण माझा दम भरलेला निघून गेला. विठाला भीमातिरी एक वसविले नगर त्याचं नाव पंढरपूर रे कधीला मताशी पारदोजनाशी पाहिला 16,000 रे 16,000 बायका होत्या. कुणाला ऐ कुणाला बोल ना घाबरू नको. कुणाला मोठ्याने बोल. ऐकू आलं नाही. कृष्णाला बायका होत्या. किती होत्या? 16,108. महाराज एका ह्याच्यात आपण एवढे परेशान आहे. बरोबर गडी म्हणतोय एका बायकोतच परेशान आहे. खरे खरे अय बायको कुणाचा नवरा काय माहिती. बघा तुमच्या परेशानी आज सगळ्यामध्ये कबूल केली त्यांनी. बरोबर. शिवाजीराव फरवडे बायको आली काय कडे ऐक ती आता संध्याकाळी काय खरं तुमची परेशानी. महाराज एक बायको असते तर आपण एवढे परेशान असतो. ते बिचाराने 16,108 बायका केल्या होत्या. कशा कशा केल्या कशा कशा सांभाळल्या कसं कसं झालंय कसं कसं बिचाराने 16,108 बायका कशा सांभाळल्या का माहिती. आता एवढ्या बायकांना जर सगळ्यांना म्हणून साड्या आणायच्या म्हणलं ट्रक शिवाय माल येणार नाही.
येईल तो नाही ना. एवढ्या सगळ्या बायकांना चपला आणायची म्हटलं पक्ष वेळ नाहीत का नाही. असा असताना हा भगवान परमात्मा त्याची बराबरी आपण करायची नाही. तो भगवंत आहे, त्याला सगळ्या गोष्टी माफ आहे. तुम्हाला आम्हाला हे शक्य नाही असो. कारण हा भगवान शो परमात्मा, भगवान परमात्मा ज्याच्या दर्शनासाठी आपण जातो हा भीमेच्या तिरेवर उभा आहे. आपण मगाशी बोललो भीमेच्या तिरेवर असणारा भगवान शो परमात्मा आणि हा भगवान परमात्म्याकडं आपण गेल्यानंतर भगवंताकडं खूप आतुरतेने दर्शनासाठी आपण उभा राहतो. तो भगवंत आपल्याकडे एकटक नजरेने पाहत असतो. विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दाणा असा हा शूर जाता असणारा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. त्या या भगवान पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये
विठोबा रखणं आहे का नाही? कुणाचं गायचं विठोबाचा नाही रखणं. असे असताना जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी काय केली, मला काहीच नको, भगवंता तुझं गुण गाण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, न नको न लगे मुक्ती धन संपद, मला काहीच नको, याच्यातलं काही नको. मला सांगा महाराज, जन्माला आलेलं लेकरू त्याला सुद्धा विचारलं त्याला पैसे पाहिजे तर नाही म्हणत नाही. न लगे मुक्ती धन संपदा, यातलं मला काहीच नको, मला फक्त हेच दे, तुझ्या नामात विसर पडू दे, तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये येऊ दे. महाराज खरं सांगतो, कोण सांगत नाही, या कलियुगामध्ये दोनच गोष्टी बरोबर येतात, घेतलेलं नामस्मरण आणि केलेलं अन्नदान. आदरणीय संजयजी कदम साहेबांचं या ठिकाणी आजचं अन्नदान, या कदम साहेब त्यांचा सत्कार करू का? आम्हाला ते सगळे हारा काय करायचं ठेवून बरोबर इकडे या माऊली या. निघालाय का? बस इथंच बसा तुम्ही, जाऊ नका लगेच. महाराज या दोघांनी अन्नदान केलं. महाराज हेच बरोबर येणार, तुमच्या बरोबर दुसरं काहीच येणार नाही. तुमचं तुमच्या बरोबर केलेलं अन्नदान आणि तुम्ही केलेलं नामस्मरण, आदरणीय हरी भक्ती पावती मिळणार, केलेल्या पुण्याची पावती. माझ्याकडे महाराष्ट्रातील सगळे आमदार आशीर्वाद घ्यायला येतात, तुम्ही बी पुढचं काही बोलत नाही. सगळे 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 मंत्री आमदार कॅबिनेट मंत्री, 18 मंत्री कॅबिनेट मंत्री माझे भक्त आहेत. तुमच्या जयंत पाटला साहेब 18 मंत्री, 2 राज्यमंत्री, 46 आमदार, सगळे माझे भक्त एवढे आहेत महाराष्ट्रामध्ये. निम्म विधानसभा तुम्हाला एक केलेल्या पुण्याची पावती मिळणार आहे, केलेलं नामस्मरण त्याची पावती मिळणार आहे, मिळणारच आहे, नक्कीच मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी कराव्या लागतील. या जगामध्ये आल्यानंतर या कलियुगामध्ये सध्या 2 गोष्टीचं फार मोठं महत्व आहे, केलेलं अन्नदान आणि केलेलं नामस्मरण. महाराज आम्ही विनंती तुम्हाला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या अगोदरच्या 2 पौर्णिमा आम्ही सुरुवात केली की लोकांकडून नामस्मरण करून घेणे. लाखोचा जनसागर असतो. पहिल्या पौर्णिमेला 13 कोटी झाले, लोकांकडून नामजपाच्या वह्या लिहून सांगितलं. 13 कोटी नामजप झाला. एका वहीमध्ये 52,000 नामस्मरण होतं. असं काय मोगं बोलत नाही मी, अनलिगल कधी बोलत नाही. जे काही आहे ते ऑन रेकॉर्ड, असं खोटं नसतंय माझ्याकडे, जे आहे ते ऑन रेकॉर्ड असतं. 13 कोटी नामजप झाला. दुसऱ्या पौर्णिमेला 19 कोटी झाला, लॉकडाऊन पडलं. महाराज संकल्पना अशी आहे की काही दिवसामध्ये महिन्याच्या वयाला 100 कोटी नामजप झाला पाहिजे. महिन्याच्या वयाला 100 कोटी. महाराज हे अवघड नाही. आपण जर ठरवलं ना, साधू संतांनी या लोकांकडून नामस्मरण करून घ्यायचं, अवघड काहीच नाही. एवढे लोक इथं आलेत ना, यांच्याकडून जर आपण येताना एक वही पूर्ण करून आणा म्हणून सांगितलं तर महाराज हे सोपं, सहज सोपं आहे. विशेषतः महिलांकडे ह्या वह्या जर आपण दिल्या, पुरुषांकडेही दिल्या आणि महिलांकडेही दिल्या, नवऱ्याला भाकरी होईपर्यंत, डब्बा होईपर्यंत म्हणायचं मी तुम्हाला गरम गरम भाकरी वाढते, तुम्ही तेवढी
एक पान लिहून काढा, गरम 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 भाकरी आणते. ते बिचारा तेवढंच ते एक 5-10 मिनिटांमध्ये नामस्मरण येतं, दत्त 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 दत्त. महाराज त्या बायकांनी नवरे असे खुश केलेत ना, अति म्हणजे अगोदर पान दे पुन्हा म्हणजे भाकरी देते. असं मला एवढं सांगायचं आहे की घेतलेलं नामस्मरण ते कुणीही घेऊ द्या, घरातल्या आपल्या सर्व फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये घेतलेलं नामस्मरण हे त्याच्यासाठी उपयोगी पडणार आहे. तसंच नामस्मरण लेने को हरिनाम, देने को अन्नदान. बाबा ह्याच गोष्टी आपल्या या कलियुगामध्ये बरोबर येणार. दुसरं तुम्ही कितीही कोटीची प्रॉपर्टी कमवली, कुणी नेली का? नामस्मरणाचं महत्व आहे, एवढं मोठं अन्नदानाचं महत्व आहे. महाराज खूप लांबून लांबून लोक आले बरं का. आमचे भक्त देवते मन ठेवून आले. म्हणतात ना, उभा राहा. मन ठेवून आले तितक्या लांबून. कोण शेलून आलंय, कोण मन ठेवून आले, परभणीहून आले. नाही तुम्ही राम आहेत, तुमच्या नामाची एवढी ताकद आहे की तुमचं नाव जरी लिहून टाकलं तरी ते दगड करतो म्हणलं तुम्ही ताकदीचं काम. असं सगळे खूप लांबून लांबून लोक आलेले. सगळ्यांना महाराजांनी मगाशी सांगितलं, महाराज लोक खूप आतुरतेनं इथं आलेले, त्यांना दर्शनाची अपेक्षा आहे. मी कुठं बसायचंय? चिमून टाकतील की मला बरं. बरं अगदी असं मला एवढं सांगायचं होतं, या नामाचं फार मोठं महत्व आहे, या अन्नदानाचं खूप मोठं महत्व आहे. जगदूरचं कोपरायला विचारलं तुम्हाला काय पाहिजे सांगा. जगदूरचं कोपरायला म्हणले न लगे मुक्ती आणि संपदा. मला काहीच नको, काही नको. द्यायचं असेल तर एवढंच द्या, मला पुन्हा जन्म द्या. तो मी जन्म स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या हातून पुन्हा पुन्हा नामस्मरण केलं पाहिजे. तू कामनी गर्भवासी सांगितलं मी गुण गायन कोणाचे? ज्ञानेश्वर
विनंती आहे, कुणी आरती झाल्याशिवाय उठायचं नाही. कारण मी 10 मिनिट अगोदरच कीर्तन संपवलंय, पण आरती झाल्याशिवाय कुणी उठू नका. कारण आपण ज्या कीर्तनामध्ये असतो त्या ठिकाणी भगवंत उभा असतो. माझी विनंती आहे, बरोबर 1ला म्हणजे 1ला कीर्तन संपते, जय विठ्ठल सहित. पण आरती झाल्याशिवाय कुणीही उठायचं नाही, त्या भगवंताचा अपमान होतो. माझी कृपया विनंती आहे, आरती जागेवर बसूनच होईल. सर्व महाराज आहेत ते आरती वगैरे म्हटली व्यवस्थित. कृपया कुणीही उठू नका. आता चाल होईल आणि चाल झाल्यानंतर मला सूचना देतील. पण हे होत असताना या ठिकाणी प्रति शनिवारच्या दिवशी निघायचं का? बरोबर नाही, वेळ बस बस थोडं बस. प्रति शनिवारच्या दिवशी होत असणारी ही परंपरा यशवाडी या ठिकाणी आदरणीय आमचे आचार्य स्वामीजी शिवेंद्र चैतन्य महाराज, आदरणीय आमचे राम महाराज काजळे महाराज यांच्या संबंध विद्यार्थ्यासह होत असणारा हा 7 दिवसात, बरोबर 7 दिवसात असणार, प्रत्येक शनिवारी होत असणारा 16 आदरणीय महाराजांचं फार मोठं तप आहे, तपश्चर्या आहे. त्या माध्यमातून एवढं हे वैभव या ठिकाणी उभा राहत आहे. अगदी आम्ही तुम्ही ज्यांना काम दिलं त्यांना भेटलो. करोडो रुपयाची महाराजांनी मंदिराची उभारणी करताय. महाराज ही कामं कोणाच्याही हातून होत नाही, ती तुमच्या हातूनच भगवंताला करून घ्यायचं होतं. या ठिकाणी जे घडणार आहे तुम्हाला तुमच्या हातूनच भगवंत करून घेणार होता. ही फार मोठी संकल्पना आहे. कारण कोणतीही गोष्ट कुणाकडून होत नाही. रामाने त्याचं नाव टाकलं आणि दगड टाकला पण तो बुडला. स्वतःचं नाव टाकलं आणि हे तुमचं नाही बोलत त्या रामाचं. तुम्हाला तुमचं नाही बोलत, तुम्हाला वाटतं राम म्हणजे मी एकटा. तसं नाही. त्या हनुमंतरायाने त्याच्यावर रामाचं नाव टाकलं आणि राम नाव टाकलं आणि तो समुद्रामध्ये दगड टाकला, तो तरंगला. तसं महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या हातून वास्तू झाली. ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे आणि या भागाचं वैभव ठरणार आहे. हे तुमचं फार मोठं कौतुक असतं. तुमच्या नावातच चैतन्य आहे, त्यामुळं चेहऱ्यावर पण चैतन्य आहे. महाराजांचं खूप खूप या ठिकाणी मोठं काम आहे. महाराजांना मी साष्टांग प्रणिपात घालून या ठिकाणी वंदन करतो. महाराज तुमच्या हातून असंच उत्तरोत्तर हे कार्य घडत राहो. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची कीर्ती राहो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आमचे परमश्रेयी परमश्रद्धेय माझे मोठे बंधू आदरणीय राम महाराज काजळे महाराज, महाराष्ट्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे महाराज. आता हे तुम्हाला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. कसं असतंय, आपल्या जवळच्या महात्म्याची किंमत आपल्याला कळत नाही. ती एवढी मोठी व्यक्ती त्या व्यक्तीला हेलिकॉप्टर मध्ये तुम्ही जरी पट्टी करून बसून फिरवलं तर त्या माणसाचे रूम फिटणार नाहीत. या भागामध्ये त्याचा जन्म झाला. महाराज खरोखरच हा भाग म्हणजे भाग्यवान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आदरणीय राम महाराज काजळे महाराज प्रचंड महाराष्ट्रभर विद्यार्थी आहेत आणि या वयामध्ये सुद्धा त्यांच्या या वयामध्ये सुद्धा वयाची 65 ना 62 ही 65 त्यांची मोठी साजरी करणार बरं का. कोरोना मलकापूरला करायची आपल्याला. राम महाराज काजळे महाराजांची 65 मलकापूरच्या सप्त्यामध्ये आपण एका बाजूला त्यांचा चांदी आपण सोनं ठेवू तिकडे, त्यांची तुला करू आपण. 65 फार मोठी साजरी करणार, फार मोठं नाव आहे महाराज त्यांचं. संबंध महाराष्ट्रामध्ये आज 62 वर्ष वय असताना सुद्धा 16 वर्षाचा मुलगा समाज होते तसं एकदम विद्यार्थी सुद्धा कशी तयार केली बघ. एवढू शकत त्याला अजून वाटावर मिसळून फुटलेलं नाही. तुला बायको मीच बघणार. ब्रह्मचारी राहायचं की त्याला हिंगणीचा का बरोबर असू दे. या 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 बायको बघायचं म्हणून आले का की तुम्हाला बघतो बस. मला वाटलं त्याला बघायची म्हणून तुम्हाला बघायची म्हणून आले. माझ्याकडे येते तो लोक तसे बरेच लोक बऱ्याच लग्नाचे लग्न होईना म्हणून येते, कुणाला लेकरू बाळ नाही. मला वाटलं तुम्हाला मी बायको पाहिजे काही मला वाटलं बरं झालं असं.
असो, विनोदाचा विषय बाजूला ठेवू. महाराजांनी फार मोठं महाराष्ट्रभर विद्यार्थी तयार केलेत. प्रचंड मोठं नाव आहे आणि त्यांच्या या विद्यार्थी वृंदासह हा फार मोठा सोहळा होतोय. आज आपल्या सर्वांचं मला दर्शन घडलंय. आपल्या सर्वांच्या एकदा चरणावर मी नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी होणाऱ्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देण्याचा खरं तसा अधिकार मला नाही म्हणायचा. फार मोठं हे कार्य आहे आणि हे कार्य म्हणजे उत्तरोत्तर महाराजांच्या हातून घडत राहणार आहे, घडलं जाणार आहे. महाराज किती कोटीला दिले आपण हे? 1.5 कोटीचा हा एक म्हणजे हे मंदिर आहे. महाराज काय असतं 1.5 कोटी म्हणजे तुम्ही एवढे सगळे आहेत ना, एवढे सगळे असताना 1.5 कोटी काहीच नाही, चिल्लर आहेत महाराज, चिल्लर आहेत. सगळ्यांनी जर थोडं ठरवलं ना, 10, 20, 25, 50, 100 रुपये जरी जमा होत गेले ना, मला काहीच अडचण येत नाही. आता मी तर पौर्णिमेला नुसतं पाय धरून बसलो तर 10 लाख रुपये सहज जमते, सहज जमते. आता तुम्ही जर सगळे ठरवलं 1000, 500 महाराजांना द्यावे, तर महाराजांनी काय मला हे सांगितलं नाही बरं का. तुम्ही म्हणत म्हणता महाराजांनी तुम्हाला ह्याच्या पाहिजे बोललं का गॅस काय, असं काय नाही. तर चांगल्या कार्याला सत्य संकल्पाचा दाता संकल्प सत्य आहे महाराज. संकल्प सत्य असल्यामुळं तुमच्या हातून हे फार मोठं मानस कार्य घडत आहे आणि हे घडणार आहे. त्यामुळं महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णावृत्त देत असताना शेवटी सांगून जातो की श्री क्षेत्र मलकापूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी संबंध महाराष्ट्र आणि भारत आणि जगभरातून भाविक लोक येत असतात. तर आल्यानंतर प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना मुलं होतात. कॅन्सर, एड्स, सोयरासिस असं जे काही जगाच्या पाठीवर जी बी काही आहे ती तिथं आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. असं हे संस्थान आहे. त्या ठिकाणी आतापर्यंत वेगवेगळी विकास कामं होत असताना 11 कोटीची विकास कामं संस्थांची झालेली आहेत. 11 कोटीची बांधकामं झाली आहेत. प्रचंड मोठा आश्रम आहे. 14 एकरमध्ये जागा आहे. त्यामध्ये 7 एकर डेव्हलप झालंय. अजूनही 100 कोटीचा आराखडा संस्थांचा आहे. फार मोठा आश्रम आहे. 100 कोटीचा पूर्ण आश्रम तयार होणार आहे. तो भगवंताच्या दत्त महाराजांच्या कृपेनं पूर्ण होणारच आहे. तुमच्या सर्वांची साथ असल्यामुळं काहीच अडचण नाही. अगदी हे होत असताना आपल्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा आदरणीय राम महाराजांचा त्या दिवशी परवा फोन आला मागच्या आठवड्यापूर्वी. महाराज म्हणले आमच्या भागातल्या लोकांची इच्छा असते की महाराजांनी आपल्या भागात यावं, तर दर्शन व्हावं. आता काय तुम्हाला आता आमच्या भक्तांना माहित आहे 2-2 दिवस येऊन सुद्धा तिथं भेट होत नाही. प्रचंड गर्दी, प्रचंड जनसागर असतो. महाराजांची खूप इच्छा असते, तळमळ असते. महाराजांचं माझ्याकडे येणं जाणं असतं. महाराजही आता सप्त्याला 7 दिवस येणार आहेत. मोठ्या सप्त्यालाही 7 दिवस आपण त्यांना बोलवले नाही. कारण आपण त्यांना काही असा पदर त्यांच्या पुढे पसरला आणि त्यांना सांगितलं काही आम्हाला पदरात घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. ते म्हणजे महाराज मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मी मलकापूरला कायम सर्व लावून घेतलंय. ठरलं म्हणजे ठरलं, ठरलं म्हणजे ठरलं. आणि असं पदर पसरले मला सांगा आम्हाला पदरात दत्त महाराजांची जोडी आपल्यापेक्षा हरकत काय आहे जोडीमध्ये मागायला. महाराजांनी ठरवलं महाराज आपण दत्त जयंतीच्या सप्त्यामध्ये आदरणीय महाराज 1000 टाळकरी असतात. मे महिन्यामध्ये सप्त्यामध्ये महाराज असतात 7 दिवस. 22 पकवाज असतं तिकडे. इकडं 11, इकडं 11 वातावरण निर्मिती. भगवान भाऊ इडसेकरांचे 11 पकवाज इकडं आणि रामभाऊ महाराजांचे या बाजूला असे 11 22 पकवाज 1000 टाळकरी. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठा या ठिकाणी सोहळा होत असतो. आपल्या सर्वांना विनंती आहे दत्त जयंती 19 तारखेला आहे. मलकापूरची किती तारखेला आहे? मोठ्याने बोला. 19 तारखेला. किती तारखेला? 19 तारखेला. अनु कुठे रे? मला तेही दे. 19 तारखेला दत्त जयंती आहे. दत्त जयंतीला आपण सर्वांनी यायचं बरं का. या सगळे माझं तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे. दत्त जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत असते. या दत्त जयंतीसाठी महाराष्ट्र आणि भारतभरातून भाविक येत असतात. आपल्या सर्वांचंही या ठिकाणी आगमन व्हावं असं सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतोय. या नगरीमध्ये फार मोठं दत्त मंदिर संस्थांची एक फार मोठी संबंध जगामध्ये ख्याती आहे. ज्याने जे मागितलं त्यांना ते मिळतं. अगदी परवा एका भक्तानं सांगितलं महाराज माझ्या हातून खून झाला होता. खून
एक जणाचा खून झाला. त्याची बायकोने त्या वाऱ्या केल्या. मला वाटतं इथं भक्ताने ऐकलं. कालच्या पौर्णिमेला पण कोण होतं इथलं? ऐकलं का तुम्ही? उभा राहा. ऐकलं का खून केला होता म्हणून त्यांनी सांगितलं. एक डॉक्टर होते, डॉक्टरने सांगितलं होतं मी जगामध्ये कुणीच सांगत नव्हतं, म्हणजे सगळे अमेरिकेच्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की हा पेशंट जगू शकत नाही. त्या माणसाची 7,500 कोटी, बरोबर आहे ना, 7,500 कोटीची प्रॉपर्टी. ते स्वतः डॉक्टर आहेत. त्यांना सांगितलं होतं की कोरोनापासून तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही असं त्यांना सांगितलं. त्यांनी आशीर्वाद मलकापूरचे घेतले, आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही खाली बस आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर ते कोरोनातून मुक्त झाले. ज्याने जे मागितलं होतं, ज्याने जे मागितलं ते त्याला मिळतं. तो जेलमध्ये असणारा मनुष्य, त्यांनी जेलमध्ये राहून पारायण केली महाराज. जेलमध्ये राहून पारायण केली. 2.5 वर्ष जेलमध्ये होता. पण त्याच्या बायकोने नेमक्याच वाऱ्या सुरू केल्या. त्या 5 वाऱ्या झाल्या. 6व्या वारीला तो मलकापूरला येताना जेलमधून निर्दोष मुक्त होऊन या ठिकाणी मलकापूरला आला. असे ज्यांनी जे मागितलं ते काही असो, ज्याची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होत असते, अशी या नगरीची ख्याती आहे. आपल्या सर्वांना विनंती करतोय, आपणही मलकापूरला या. तुमच्या दर्शनाचा तुम्हाला दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होईल एवढंच या ठिकाणी बोलतो. आदरणीय महाराजांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या हातून हे फार मोठं कार्य होत आहे. या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा. दत्त महाराजांचे आपल्याला आशीर्वाद लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर काही सूचना असतील, सूचना झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्याशिवाय कोण उठायचं नाही. महाराज बोलणार आहेत. या सज्जन महिमा गेली अनेक वर्षापासून सातत्याने चालू असणारी ही अन्नदानाची आणि ज्ञानदानाची परंपरा त्रिमूर्ती यशवाडी हनुमंतराय मंदिर आणि परिसर पंचक्रोशी श्री हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय परम आदरणीय भागवताचार्य 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज या संस्थांचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारी ही संस्थांची परंपरा अगदी सातत्याने एक दिवसाने एक महिन्याने या भूमीमध्ये बदल होत आहे, परिसरामध्ये बदल होत आहे. कारण शास्त्र असं सांगतं की मंत्रमक्षरम नास्ति नास्ति मूल मनौषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकस तत्र दुर्लभ. काय म्हणायचंय नेमकं मला? प्रत्येक मंत्रामध्ये वेगळी शक्ती आहे. प्रत्येक झाडाच्या बुळामध्ये वनस्पती आहे. प्रत्येक पुरुषामध्ये वेगळी योग्यता आहे. तुम्ही आहात श्री हरिभक्तीपरायण श्रद्धेय दत्त संस्थांचे अधिपती महंत अप्पा असतील, हरिभक्तीपरायण स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज असतील, तुम्ही असाल. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी योग्यता आहे आणि त्या योग्यतेची जाण सर्वांना असेल असं नाही, परंतु ज्यांना असेल त्यांनी त्या योग्यतेची योग्य मार्गदर्शन करून जर त्याचं योग्य भान ठेवलं असेल तर योजकस तत्र दुर्लभ. लक्षात आलं असेल तुमच्या कशामुळे बोललो मी हे, की प्रत्येक मंत्रामध्ये शक्ती आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. प्रत्येक वनस्पतीमध्ये त्याच्या बुडाशी मुळाशी औषधच आहे, त्याचं तुम्हाला ज्ञान नाही. अयोग्य पुरुषम नास्ति, असा एकही पुरुष नाही की त्याच्यामध्ये योग्यता नाही. अनुभव घ्या. आप्पा आणि तुम्ही सारखेच आहे. आप्पांच्या अंगावरती शर्ट, तुमच्या अंगावरती तसंच शर्ट आहे. फक्त एवढंच की आप्पांच्या डोक्यावरती थोडासा वेगळा आता फेटा होता, तो आप्पांनी काढला आता. परंतु पुढे ऐका, पुढे काय म्हणायचं ऐकलं? याची सगळ्यांची जाण असून, याची सगळ्यांना जाण असून त्या जाणीची योग्यपूर्वक ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सुधरून घेण्याचा प्रयत्न केलाय अशी माणसं दुर्लभ. म्हणूनच सांगितलं की योजकस तत्र दुर्लभ. तसं या ठिकाणी ती योजक आहे. योजकस तत्र दुर्लभ आणि अयोग्य पुरुषम नास्ति. हरिभक्तीपरायण अप्पा. आप्पांच्या ठिकाणी काय योग्यता आहे? ज्यांनी ज्यांनी तिथे गेल्यानंतर कुठे
पुढे मलकापूरला गेल्यानंतर हेच ते आप्पा आहेत का तुम्हाला तिथून पाहावं लागतं त्या झाडापासून. कुठून? त्या झाडापासून. कारण ती योग्यता कोणी दिली? तुमच्याकडे सुद्धा आहे. तुम्ही ती घेतली नाही घेतली, पुढच्या जन्मात घ्या, सुधारण्याचा प्रयत्न करा. बाप्पांच्या ठिकाणी म्हणजेच आमचे आप्पा हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज यांचे वडील वैकुंठवासी बाप्पा, की ज्या बाप्पांच्या नावाने झाडाचा पाला जरी तुम्ही घेतला आणि तो तिथे घरी बसल्या बसल्या जरी खाल्ला आणि बाप्पांचं नाव घेऊन जर ते औषध खाल्लं तर त्या टायमाला त्या पाल्याने सुद्धा अनेक हजारो भक्तांचे रोग बरे झालेत. त्या बाप्पांचे चिरंजीव एकनाथ महाराज आहेत. बाप्पांची फार मोठी इच्छा होती की आमच्या नाथ महाराजांनी आळंदीला जावं, संस्थेमध्ये राहावं, 4 वर्ष काढावेत आणि या संस्थांचं आधिपत्य त्यांनी चालवावं. मी लोकांना फक्त औषधच देत गेलो. अरे वा, श्री हरिभक्तीपरायण धारासुरकर महाराजांच्या दर्शनाला आले. ते सुद्धा अर्जुन महाराज आप्पांच्या बरोबर शिकायला मधुकरीला बरोबरच होते. कुठे? आळंदीला. तुम्ही म्हणाल आप्पा तर खूप मोठे दिसत आहेत. आता ठीक आहे, भक्ती सुखे दोंदो वाढे. सगळ्यांना नाही शक्य हे, परंतु बाप्पांची आता ठीक आहे, प्रत्येक वडिलाची इच्छा असते माझा मुलगा मोठा व्हावा, माझा मुलगा जगविख्यात व्हावा, सगळ्यांचीच इच्छा असते. बरं, असा एकही बाप नाही की त्यांनी कधी मुलाला आपलं लहान व्हावं असं वाटत नाही. प्रत्येकाला, कारण पुत्राच्या विजयी पिता सुखावतच आहे. असा कोण बाप आहे की तो मुलगा लहान राहावा असं? आमच्या बाप्पांची खूप मोठी इच्छा होती की नाथ महाराजांनी संस्थेत जावं आणि ती इच्छा नाथ महाराजांनी बाप्पांची पूर्ण केली. आणि त्यामुळेच की काय, बाप्पा गेल्यानंतर सुद्धा जे जे घडत गेलं ना ते जगाच्या वेगळं घडत गेलं, जगाच्या वेगळं. ज्यावेळेस बाप्पांना अग्नी डाग दिला त्यावेळेस पांडुरंगाच्या पुजाऱ्यांनी बाप्पांसाठी पांडुरंगाचा हार आणलेला होता. तो पूर्णपणे सगळी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस राख सावडायला सगळी मंडळी गेली त्यावेळेस तो हार जशाला तसा होता, त्याच्यात किंचित सुकलेली सुद्धा पानं नव्हती. ही सगळी बाप्पांची दत्तात्रयावरती असणारी निष्ठा. आणि दत्तात्रयाला ज्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं बाप्पांनी, आणि त्या बाप्पांना आप्पांनी प्रसन्न करून घेतले. त्यामुळे सहज ही परंपरा अव्याहतपणे आता इथून पुढे सुद्धा आप्पांचे सुपुत्र सुद्धा त्याच वाटचालीने वाटचाल करतायत. आम्हाला त्याचं फार मोठं कौतुक आहे. कारण शक्यतो आमच्याकडे ही जी मुलं घातली जातात ना, यांचे मायबाप सगळे माळकरीचे अजिबात नाही. याच्यातले निम्म्याचे पुढे दारू पिणाऱ्याचेच लेकरं माझ्याकडे आहेत, याच्यात वाद नाही. आणि म्हणून आम्हाला त्याचा स्वाभिमान वाटतो की एक लेकरू आल्यानंतर ते जर सुधारलं. हसू नका, हसण्यासारखं अजिबात नाही. मी तुम्हाला नाव घेऊन सांगेल लगेच, आजच सांगतो. ज्ञानू कुठे रे? खरवडे किनोळा. ज्ञानू हात वर करतो. जसं आप्पा म्हणतात ना, अनुभव सांग, तसं तुझा अनुभव सांग. तुझ्या बापाला तिळभर तरी दारू सोडून जमत होतं का? जमत होतं? आज तू माझ्याकडे आल्यापासून तुझ्या बापाने काय सांगितलं? भाऊ, मी आज माणूस झालो. इथे खरवडे केरळची कंपनी आहे. आमचं कामच काय? स्वामीजी असतील काय, स्वामीजींना काय हे सगळं डोक्यावर बांधून घेऊन जायचंय का? त्यांच्या भागवताचे पैसे तुमच्या दक्षिणे, आलेली दक्षिणा तुमच्या दक्षिणे, आपणना सगळे मिळालेली पैसे तिथे संस्थांना. आपणना काय दुसरं लग्न करायचं का पुन्हा अजून? होय आपण खरं सांगा. माझं बोलणं सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. मी फार खरडखुरड बोलतो, पण त्याच्यात माझं 100% प्रेम भरलेलं असतं. आमचं अजिबात नाही काय. आम्ही आमच्या गुरुकडे शिकत असताना आमच्या भाऊंची भाषाच ती होती. म्हणजेच रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी हे माझे आजी गुरुजी आहे. त्यामुळे परभणी जिल्हा हा आमचा आहे, लक्षात ठेवा. आणि परभणी जिल्ह्याला जर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी परभणी जिल्ह्याची ओळख असेल ती आमदारामुळं, खासदारामुळं, मंत्र्यामुळं अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. ती ओळख आहे ती गुरुवर्य, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, श्रद्धेय, कृपाळू रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. त्यामुळे आमचा बाप श्रीमंत आहे, आमचा आजोबा त्याच्यापेक्षा कोट्याधीश आहे. आम्ही कशाला भिकाऱ्यासारखं वागायचं? त्यामुळे निरोप देता न घरी भय. निरोप देत असताना पोस्टमनचं काम करायचं आणि मनी ऑर्डर देण्यानंतर हसायचं.
आणि त्याच्यामध्ये कोणी मेलेला आहे म्हणून त्याने रडायचं, तो कधीच रडत नसतो, लक्षात ठेवा. ते रडायचं तुम्ही हातात घेतल्यानंतर. पैसे लॉटरी ते तुम्हीच हसायचं, तो हसत नाही रडत नाही, त्याचं काम तोच करत असतो. तसं आम्ही हे काम करतोय, लक्षात ठेवा. ही सगळी लहान लहान लेकरं आहेत ना, याच्यामध्ये बरीचशी त्यांचे आई वडील दारू पिणारे आहेत, परंतु त्यांना असं वाटतं बाप्पाच्या वरून हे निघालंय. लक्षात ठेवा, आमच्या बाप्पाची उत्कट जिज्ञासा होती, आप्पाने कीर्तनच करावं. का? बाप्पा कीर्तन करत नव्हते, बाप्पा आलेल्याला आशीर्वाद देत होते. बाप्पांच्या हातामध्ये ती शक्ती होती, ज्यांच्याकडे हात गेला त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. आणि तीच परंपरा आप्पाने ती तर टिकून ठेवलीच, पण वारकरी संप्रदायामध्ये कमरावरती हात ठेवून तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तुम्ही पाहिलं असेल आप्पा किती सुंदर नाचले. याच्याही पेक्षा मलकापूरमध्ये पहा, आप्पा असे हात करून नाचतात. त्यांना तो आनंद आहे त्याचा. 20-20 पकवाज, 30-30 पकवाज स्वतः तयार होतात. ते त्यांच्या गाडीत पकवाज टाकून. काल सकाळी मला म्हणले, भाऊ ते पकवाज सगळे नीट करायचे, मग गाडीत घेऊन येऊ का? म्हणलं आप्पा तुम्ही नका ना आणू, कुणी आणेल. अहो त्याचं काय म्हणले, पकवाज माझ्या गाडीत नाही, मग दुसरं कोण माझ्या गाडीत बसणार आहे. म्हणजे हे प्रेम आहे वारकरी संप्रदायाचं, आणि म्हणून आम्हाला आप्पांचा अभिमान आहे. वास्तविक पाहता कोणी म्हणेल आप्पांच्याकडे तर सगळे भाविक ते जातात, कोणाला रोग झालाय, कोणाला मुलगा होत नाही, कोणाला कोड फुटलाय, कोणाचं काही झालंय. मग वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला वारकरी संप्रदायात असं महाराजच व्यक्तिमत्व कोणी नाही. अलग लक्षात. म्हणून एकनाथ महाराजांचा अख्ख्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक माणसाला अनुभव तर आहेच, पण त्याचा पूर्णपणे अभिमान आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्षातून एक वेळेस आप्पांनी यावं ही आमची मनोमन जिज्ञासा. स्वामीजींची सुद्धा. स्वामीजी म्हणले भाऊ म्हणा वाटतं, पण तुम्ही म्हणा भाऊ, मी नाही म्हणणार. मी म्हटलं स्वामीजी काहीच हरकत नाही, तुमचा पाठीमागा हात आहे. तुम्ही कोणालाही जरी सांगितलं तर 100% मी माझं प्रेम कमवलेलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. तुमची इच्छा आहे. लगेच फोन लावला आप्पांनी तात्काळ. नाही नाही काहीच नाही भाऊ आलोच म्हटले. 100% चांगलं माहिती आहे मला आप्पांना वेळ नसतो. वेळ नसतो म्हणण्यापेक्षा अत्यंत तुमच्यासारखे लाखो भाविक आप्पांचे श्रद्धाळू आहेत. प्रत्येकाची इच्छा असते आप्पा तुमचे फक्त 2 मिनिट आमच्या घराला पाय लागावे. घरातली व्यक्ती कामातून गेलेली होती, तुमच्यामुळे चांगली झाली, आणि मग तुम्ही जर थोडेसे पाय लावले घराला तर आप्पा हो म्हणतात. वेळ नसतो तरी पण वेळात वेळ काढून 100% हो म्हणतात. आप्पांना आमच्या हनुमंतरायांनी उदंड आयुष्य द्यावं 120 वर्षापर्यंत. कारण का 120 का? तर ते पुढचे 20 वर्ष आपल्या चिरंजीवाचं कौतुक पाहण्यासाठी भगवंताने तुम्हाला द्यावे अशी विनंती आहे. तेव्हा आप्पा या ठिकाणी आलेत. स्वामीजींच्या वतीने मी आणि आपल्या पंचक्रोशीच्या वतीने मी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय महंत एकनाथ महाराज लोमटे दत्त संस्थान मलकापूर यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आज ज्या भाविकांनी देणगी दिलेली आहे आणि ज्यांनी अन्नदान दिले त्यांचा नाम उल्लेख आम्हाला प्रत्येक शनिवारी करावा लागतो. आणि तो श्रेष्ठागमने अनाध्याया. श्रेष्ठ व्यक्तीचं 2 शब्द त्यांचं गुणगान जर नाही केलं तर त्याला दोष लागतो. म्हणून या 2 गोष्टी बोलणं गरजेचं असतं. म्हणून त्या 2 गोष्टी बोलणार. आणि नंतर इथे प्रत्येक शनिवारी पहिल्यांदा महिलांची पंगत बसते. तर सगळ्या महिलांना विनंती आहे आपण सगळ्यांनी जेवायला बसायचे असं नाही, सगळ्यांनीच बसायचे आणि काहींनी वाढायचे. ज्यांना चांगले पाय दिलेत, चांगले हात दिलेत, ज्यांना याची आवड आहे त्यांनी अगदी निसंकोचपणे हातामध्ये पत्रवळ घ्यायची, द्रोण घ्यायचे, वाढायला घ्यायचे, असं मस्त इथं खाऊन द्यायचं पदर आणि बिंदास वाढायचं. सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे, अजिबात निसंकोचपणे. आणि यानंतर इथे समोर स्वामीजींच्या खोली समोर आप्पांना बसण्याकरता आपण एक 25 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 30 मिनिटाचा कालावधी अगोदरच विनंतीपूर्वक स्वामीजींनी विनंती केली. आप्पा एक आलेले भाविक सगळेच प्रसादाकरता येतात असं नाही, ते आलेले असतात ते तुमच्या दर्शनासाठी आणि हनुमंतरायाच्या दर्शनासाठी. तर एक 30 मिनिटाचा 25 मिनिटाचा कालावधी आपण लोकांना फक्त चरण स्पर्श करू द्यावं. आप्पाने त्याला होकार दिलाय म्हणून त्या ठिकाणी आप्पा बसणार आहेत. ज्या भाविकांना, ज्या माता भगिनींना, ज्या पुरुषांना ज्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी नंतर जेवायचं. आलं लक्षात? लक्षात आलं की नाही? सगळ्यांच्या आलं ना? फक्त गोंधळ करायचा नाही. तुम्ही 5 मिनिटं जास्त लागू द्या, मी आप्पांना जाऊ देणार नाही, परंतु आपण कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नये अशी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती. आता पुढे ऐका.
सकाळचा महाप्रसाद श्रीमान विलासराव उद्धवरावजी सोळंके आळसेवाडी आणि रमेशराव ज्ञानोबा ताईनाथ राहणार मोहपुरी आणि बंडू जगन्नाथ गाडगे ब्राह्मणगाव तालुका परभणी यांनी सकाळपासून आतापर्यंत जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादाची यजमान हे आजचे होते. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आता जी महापंगत आहे ती श्रीमान संजयरावजी विठ्ठलरावजी कदम राहणार आरवी माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष परभणी उपाध्यक्ष मथुरा नागरी पत संस्था परभणी यांनी आजचं अन्नदान दिलेलं आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. संस्थांच्या वतीने स्वामीजींच्या वतीने आणि पंचक्रोशीच्या वतीने आपलं अभिनंदन करण्यात येत आहे. धन्यवाद. पुढील कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर पुढच्या शनिवारी आणि सकाळचा महाप्रसाद मधुकरराव माधवराव भोंग राहणार किनोळा धन्यवाद यांचा सकाळचा महाप्रसाद आहे. आणि महापंगत आहे गावकरी मंडळी मुदगल यांची पंगत आहे. आणि विशेषतः मागच्या एक 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी आपल्याकडे मोहनदादा सोळंके की जे कर्मयोगी आहेत अत्यंत त्यांना याच्याबद्दल आवड आहे ब्रह्मचारी आहेत आमदारपद भोषलेलं आहे परंतु ज्यांचं राहणं व्यक्तिमत्व अत्यंत साधं एखाद्या श्रीमंत माणसाने गरिबासारखं जर मुलीचं लग्न केलं तर ते स्वतः त्या लग्नाला जातात तिथे वाढण्यासाठी नाही पंगत होईपर्यंत बसून राहतात त्यांना त्याची आवड आहे. जर एखाद्या गरिबाने जर फार मोठं एखादं एकर विकून जर मुलीचं लग्न केलं असेल तर ते त्याला तिथूनच टाटा करतात. म्हणजे हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कोणाचं? मोहनदादा सोळंके. त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर हे सगळं वैभव पाहिलं आणि स्वामीजीला म्हटले मी काही देऊ? ते म्हटले आम्ही तुम्हाला द्याही म्हणत नाहीत आणि दिलं तर नाही म्हणत नाहीत. त्यांनी मोहनदादांनी या मंदिरासाठी 1 लाख रुपये दिलेले आहेत. तर आज दादा नाहीये परंतु 15-20 दिवसापूर्वी एकदा आले होते शनिवारी कीर्तनाला होते त्यावेळेसही मी दादांना बोललो होतो आणि त्याच वेळेस दादाने ते पैसे दिले होते परंतु त्याचा आम्ही नाम उल्लेख केलेला नव्हता. मग आज स्वामीजींना विचारून मला वाटतं बाबासाहेब पंढरनाथजीराव तारे आहेत ना आपले त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की भाऊ त्याचा नाम उल्लेख तुम्ही केला तर चालेल आम्ही तुम्हाला म्हणत नाही. परंतु मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगत असतो की इथे आल्यानंतर या संस्थांसाठी कोणी 1 किलोवर साखर जरी दिली असेल तरी आम्ही त्याचे ऋणी आहोत. कारण का हे संस्थान तुमच्याशिवाय चालत नाही चालणारच नाही. तिथे आप्पांचं असेल तुमचं असेल कोणाचंही असेल कारण आम्ही नेहमी सांगत असतो तुमचं लाखावर आहे तुमचं लाखावर आहे आमचं लोकावर आहे. हसू नका खरंच आहे तुमचं लाखावर आहे आमचं लोकावर आहे. संस्थान चालतं ते लोकांवरच चालत असतं भाविक भक्तावरती चालत असतं. म्हणून मोहनदादांनी 1 लाख रुपये दिले त्याबद्दल कोटी कोटी त्यांना धन्यवाद. संस्थांच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आप्पा धरा 1 मिनिट. तसेच 1 मिनिट ऐका आता. अंबादास बागाप्पा धाडवे सेलू 5000 रुपये दिले धन्यवाद. बळीराम तातेराव गायकवाड पेडगाव 1100 रुपये. रंगनाथ जगन्नाथ निर्वळ 500 रुपये. शुभम भारत मिटकरी 500 रुपये. वरद गोपाळ बोंबले 500 रुपये. भारत बाबूराव मगर सोमना 500 रुपये. श्याम 500 रुपये. प्रकाश संतराम भिसेवाडी 500 रुपये. आरभव विजय आखणे राहणार परभणी 5000 रुपये. पांडुरंग दत्तराव शिंदे 500 रुपये. बालासाहेब पाटील खरवडे किनोळा 2100 रुपये धन्यवाद. नवनाथ चौरे 500 रुपये. परमेश्वर गहिरे 500 रुपये. गणेश सिद्धेश्वर आष्टी 500 रुपये. राजू साधुजी यादव पारवा 500 रुपये. शौर्य श्रीकांत कदम 500 रुपये. उल्हास गंगाराम चव्हाण 500 रुपये. रमेश पिराजी भांगे वालूर 500 रुपये. रामकिशोर तुळशीरामजी मंत्री 500 रुपये. MA कंदिले 500 रुपये. बालाजी बाबूराव गोरे परभणी 500 रुपये. अशोक भगवानराव उचार 1000 रुपये. देवलगाव नामदेव लक्ष्मणराव गाडेकर 500 रुपये. भाऊराव नामदेवराव गायकवाड 2001 रुपये आणि गुप्त देणगी 500 रुपये. 1 मिनिट हा. नारायणराव श्रीपतरावजी भिसे राहणार कोला 2500 रुपये. बरोबर झालं का राहिलं? अप्पा माधव अप्पा झालं ना सगळं? अरे ते पावती फाडा लागते पैसे असे हातात कोणी घेत नाही त्यांना म्हणून काय नाव सांगा? श्रीमान प्रभाकररावजी शेट्टे 500 रुपये तुमच्याजवळ घ्या पावती घ्या. नाही नाही तसं जमत नाही. हे तुम्हीच नाही कोणी जरी दिले ते आता ते स्वतः स्वामीजी भागवताचे पैसे आले त्याची पावती फाडतात. तर बाकीच्याचा विषय नाही. मी नेहमी सांगत असतो इथली माती सुद्धा नेली ना ती तुमची घरी की माती केल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात ठेवा.
माझं बोलणं थोडंसं कठीण वाटतं तुम्हाला. या यशवाडीची माती जरी तुम्ही घेऊन गेलात घरी तर ती माती सुद्धा तुमच्या घराची माती केल्याची सोडणार नाही. लक्षात ठेवा, इथलं फार मोठं कठीण आहे. कारण हे यशवाडी संस्थाने यांना सगळ्यांना आपल्या परिसराला इथली सगळी महती माहिती आहे. माझ्या तोंडून ऐकून तुम्हाला घ्यायची गरज नाही, परंतु काहींना माहिती नसतं म्हणून मी हे सांगायला लागलो. आप्पा, इथलं तुम्ही याला इथं कोरायला जरी सुरुवात केली ना, आपण भुंगे निघता. एवढा बेकार मामला इथला. हे आप्पा म्हणतात मी गपचूप येऊन दर्शन घेऊन जात असतो. 2 वेळेस आप्पा येऊन गेलेत. त्यांनी स्वामीजीला कल्पना दिली नाही. दर्शन घेऊन गेल्या म्हटले, भाऊ मी आलो होतो बरं का, दर्शन करून गेलो. हे लक्षात ठेवा. आताच सांगितलं महाराजांनी की आपण जिथे राहतो तिथल्याची महती आपल्याला कळत नसते, ती निघून गेल्यानंतर त्याची महती कळते. वडील निघून गेले की महती कळते. साधू आपल्या जीवनातून गेले की त्याची महती कळते. पत्नी मेल्यावर जेवणाची किंमत कळते. ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. तुम्हाला विचार करायला घरी भरपूर वेळ आहे. कीर्तन ऐकत जा आणि याच्यातलं थोडंफार तरी घरी गेल्यावर चिंतन करत जा. आणि दुसरी शेवटची बाब, आता आपण कीर्तन होईपर्यंत अगदी शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं, त्याबद्दल स्वामीजीच्या वतीने मी आणि माझ्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण प्रत्येक शनिवारी थोडा आम्हाला त्रास होतो. बरं, आपण येतात, दर्शन करता, भाविक भक्त आलेले महाराज गरीब असतात, ते तुम्हाला काहीच म्हणत नाहीत. तुम्ही बोलत राहा, आम्ही बोलत राहतो. परंतु आपण किती शांत चित्ताने कीर्तन आज श्रवण केलं. महिलांना कोटी कोटी धन्यवाद. 100 पैकी 100 गुण आहेत तुम्हाला आज. कारण तुम्ही अतिशय शांत चित्ताने आपणचं कीर्तन श्रवण केलं. जसं शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं तसं शांत चित्ताने आपणचा आशीर्वाद दर्शन घेऊन जा. म्हणजे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.